श्री स्वामी समर्थ. उद्या 15 जून अधिक मास सोमवती अमावस्या. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल, गरिबी संपेल. नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आपण वर्षानुवर्षे कष्ट करतो, घाम गाळतो, पण तरीही घरात गरिबी, पैशाची चणचण, आजारपण आणि मानसिक त्रास संपत नाही. असं का होतं? कारण आपण योग्य वेळी योग्य संधी ओळखत नाही. येत्या 15 जून रोजी अत्यंत दुर्मिळ असा अधिक मास सोमवती अमावस्येचा महासंयोग जुळून येत आहे. हा असा संयोग आहे जो अनेक दशकानंतर येतो आणि या मुहूर्तावर अवघ्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद थेट तुमच्या घरावर बरसणार आहे. तुम्हाला कुठले मोठे यज्ञ याग करायचे नाही की हजारो रुपये खर्च करायचे नाही. फक्त सकाळी उठून या एका विशिष्ट झाडाचं एक पान तुमच्या घरात आणून ठेवायचं आहे. हो, फक्त एक पान. आणि तुमच्या आयुष्यातून गरिबी, दारिद्र्य कायमचं कसं नष्ट होईल हे तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहाल. पण थांबा, ते झाड कोणतं आहे, ते पान कसं आणायचं, याचे नियम काय आहे, हे जर तुम्ही चुकवलंय तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही. म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत एकही सेकंद स्किप न करता पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक असतं. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहा, पूर्ण श्रद्धेने आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. माझ्या माता भगिनींनो, आपण जमलेल्या माझ्या प्रिय भावांनो, जरा शांत चित्ताने विचार करा. अधिक मास ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो, हा महिना साक्षात भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. हा महिना म्हणजे ईश्वरी शक्तीचा सुवर्ण काळ असतो. आणि विचार करा, या पवित्र महिन्यात जर सोमवती अमावस्या आली तर याला शास्त्रामध्ये महासंयोग म्हटलं गेलेलं आहे, म्हणजेच सोने पे सुहागा. या दिवशी विश्वातील ग्रह ताऱ्यांची स्थिती अशी अद्भुत असते की चंद्र आणि सूर्य एकाच राशीत, एकाच रेषेत येतात. आणि याच रात्री माता लक्ष्मी स्वतः नारायण चरणातून निघून आपल्या भक्तांच्या दारी या पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात. ती पाहत असती की कोणती माऊली श्रद्धेने जागी आहे, कोणाचे घर स्वच्छ आहे आणि कोण तिची वाट पाहत आहे. आपले प्राचीन ग्रंथ आणि शास्त्र सांगतात की या विशेष तिथीला निसर्गातील काही ठराविक वनस्पतींमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा इतकी प्रचंड प्रमाणात सक्रिय होते की सामान्य झाडेही दिव्य चैतन्याने भरून जातात. आपल्या पूर्वजांनी, थोर ऋषीमुनींनी शेकडो वर्षांपूर्वी दिव्य दृष्टीने शोधून लिहून ठेवलं आहे की ब्रह्मांडात एक असं विशिष्ट झाड आहे ज्यामध्ये साक्षात 33 कोटी देवांचा दिव्य वास असतो. या झाडाच्या रचनेमध्ये संपूर्ण सृष्टी समावलेली आहे. या झाडामध्ये मुळामध्ये स्वतः सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मा, त्यांच्या मजबूत खोडामध्ये विश्वाचे पालन करते भगवान विष्णू आणि अगदी शेंड्यावर पानांमध्ये संहारक आणि कल्याणकारी भगवान शिव स्वतः वास करतात. म्हणजेच काय, तर हे झाड म्हणजे साक्षात त्रिदेवांचे चालते बोलते रूप आहे. आता तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल. तुम्हाला वाटत असेल की मी नेहमीप्रमाणे तुळशीबद्दल बोलत आहे किंवा ज्याच्या खाली आपण दिवा लावतो त्या पिंपळाबद्दल बोलत आहे किंवा वडाच्या झाडाबद्दल. तर माझ्या मातांनो, अजिबात नाही. मी ज्या अत्यंत चमत्कारिक आणि दिव्य पानाबद्दल बोलत आहे ते झाड कोणतंही दुर्मिळ झाड नाही, ते तुमच्या अवतीभवतीच आहे. कदाचित रोज सकाळी घरातून बाहेर पडताना तुमची नजर त्या झाडावर पडत असेल, पण दुर्दैवाने असं की त्याचे ते गुण आणि अत्यंत दुर्मिळ रहस्य आजच्या काळात खूप कमी लोकांना माहीत आहे.
लोक त्याच्या जवळून जातात, पण त्याची शक्ती ओळखून शकतच नाही. ते गुप्त पान आहे जे 15 जूनच्या पवित्र सोमवती अमावस्येला पावन मुहूर्तावर सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळी तुम्ही योग्य विधीने घरात आणायचं आहे ना. तर तुमच्या घरात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेली नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी, गरिबी आणि दारिद्र्य एका क्षणात आपले पाय धुवून घराबाहेर पळ काढते. तुमच्या घरात साक्षात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्रवेश करेल. एक क्षण शांत राहून मनाला विचारून पहा, घरामध्ये विनाकारण सतत कटकटी होतात का? नवऱ्याचे आणि तुमचे पटत नाही का? मुले ऐकत नाहीत का? अहो, सगळ्यात मोठी समस्या पैसे येतो तर खूप, पण तुम्ही कष्ट तर अहोरात्र करता, पण तो पैसा घरात टिकतच नाही. कुठे जातो काही समजत नाही. एका हाताने येतो आणि दुसऱ्या हाताने आजारपणात किंवा कोर्ट कचेरीत उडून जातो. डोक्यावर कर्जाचं डोंगर दिवस वाढत चाललेलं आहे आणि रात्रीची झोप उडालेली आहे. माझ्या मातांनो, खचून जाऊ नका. तुमच्या या सगळ्या हो आणि अगदी सगळ्या प्रश्नांचे उत्तर आणि या दुःखातून बाहेर पाडण्याचा मार्ग या एकाच पानात दडलेला आहे. ते झाड नेमकं कोणतं आहे, त्या पानाचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. पण ते महाद्रव्य आणि महापान कोणते आहे हे जाणून घेण्यापूर्वी या मुहूर्तावर म्हणजेच 15 जूनच्या या अद्भुत दिवशी करायचे काही अत्यंत गुप्त आणि प्राचीन विशिष्ट उपाय आपण जाणून घेऊया. हे उपाय असे आहे जे तुमच्या नशिबाचे बंद टाळे कायमचे उघडतील आणि तुमच्या घरात आनंदाची बरसात करतील. म्हणून सांगते, काही शब्द सुटू देऊ नका, अगदी लक्ष देऊ नये का. चला तर मग 15 जूनच्या सोमवती अमावस्येला करावयाचे अत्यंत 3 प्रभावी आणि चमत्कारिक उपाय लिहून घ्या किंवा नीट लक्षात ठेवा. हे उपाय प्रत्येक स्त्रीने आपल्या घराच्या सुखासाठी नक्की करावे. पितृदोष आणि गरिबी निवारण उपाय. सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्या घरात पितृदोष असतो तिथे कधीही पैसा टिकत नाही. या दिवशी सकाळी स्नान करून तांब्याच्या तांब्यात थोडे गंगाजल, कच्चे दूध आणि काळे तीळ टाका. हे जल घेऊन तुमच्या घराजवळील पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत 11 प्रदक्षिणा घाला. यामुळे तुमचे पित्र तृप्त होतील आणि घरात पैशाची आवक अचानक वाढू लागेल. दुसरा उपाय, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हळदीचा उपाय. हा उपाय माझ्या माता भगिनींनी आवर्जून करावा. अमावस्येच्या रात्री घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. 15 जूनच्या संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना हळदीचे स्वस्तिक काढा. मुख्य दाराच्या बाहेर उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. दिव्यात एक लवंग नक्की टाका. हा दिवा लावताना माता लक्ष्मीचे स्मरण करा. यामुळे अलक्ष्मी घराबाहेर थांबते आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. तिसरा उपाय, मुख्य आणि महा उपाय, त्या चमत्कारिक पानाचं रहस्य. आता आपण वळत आहोत आपल्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मुख्य विषयाकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. 15 जून अधिक मास सोमवती अमावस्येच्या सकाळी तुम्हाला कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे? ते महाशक्तिशाली झाड आहे बेलवृक्ष म्हणजेच बेलाचं झाड आणि दुसरे एक पान म्हणजे पिंपळाचे पान. या दोन्हींपैकी कुठलेही एक पान तुम्हाला आणायचे आहे, पण त्याचे नियम अतिशय कडक आहे. बेलपत्रात माता पार्वतीच्या घामातून उत्पन्न झालेली शक्ती असते, तर पिंपळाच्या पानात भगवान विष्णूंचा वास असतो. अधिक मास हा विष्णूंचा महिना आहे आणि सोमवती अमावस्या ही शिवशक्तीची तिथी आहे. त्यामुळे बेलपत्र किंवा पिंपळाचे पान या दिवशी साक्षात संजीवनी ठरेल. माझ्या माता भगिनींनो, आता जो भाग मी सांगणार आहे ना, तो या पूर्ण व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आत्मा आहे. कारण उपाय माहिती असणं वेगळं आणि ते योग्य पद्धतीने शास्त्राला धरून करणं वेगळं. म्हणूनच सांगते, आता नीट
ऐका, कान देऊन ऐका. ते दिव्य पान झाडावरून आणायचं कसं, आणल्यावर त्यावर काय संस्कार करायचे आणि ते कुठे ठेवायचे, हीच खरी साखरेसारखी गोड, अत्यंत सोपी आणि तितकीच महत्त्वाची विधी आहे. इथे जर तुम्ही एक छोटीशी चूक जरी केली तर उपायाचे फळ मिळणार नाही. म्हणून प्रत्येक पायरी नीट समजून घ्या. कधी आणावे? 15 जून रोजी सोमवती अमावस्येच्या या पवित्र सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयानंतर लगेचच जाग व्हायचं आहे. सकाळी 6 ते 10च्या दरम्यानचा हा काळ अमृत वेळ मानला गेलेला आहे. घराची स्वच्छता करून स्वतः स्वच्छ आंघोळ करा. शक्यतो या दिवशी महिलांनी पिवळे, लाल किंवा केसरी रंगाचे कपडे परिधान करावेत, जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. चुकूनही काळी किंवा विटकरी रंगाचे कपडे घालू नका. मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र सतत चालू ठेवा. झाडाजवळ जाताना काय काळजी घ्यावी? आता तुम्ही बेलाच्या किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जाणार आहात, पण लक्षात ठेवा माझ्या माऊलींनो, झाडाजवळ कधीही रिकाम्या हाताने जायचं नसतं. ते साक्षात देवस्वरूप आहे. जाताना एक तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या, सोबत चिमूटभर अक्षदा आणि थोडी हळद घेऊन जा. झाडाजवळ गेल्यावर आधी मनोभावे दोन्ही हात जोडून डोके टेकून नमस्कार करा आणि ते पाणी साक्षात पाणी आणि अक्षदा झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि अत्यंत भावुक होऊन देवाकडे मागावं तशी प्रार्थना करा. हे वृक्षराज, हे पुरुषोत्तम देवा, मी माझ्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि गरिबी दूर करण्यासाठी, माझ्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तुमच्या शरीराचा एक छोटासा अंश म्हणजेच तुमचे एक पवित्र पान माझ्या घरी घेऊन जात आहे. कृपया माझ्यावर रागवू नका. मला आशीर्वाद द्या आणि माझ्या घरात तुमच्या रूपाने निवास करा. पानाचे कडक नियम जे पाळणे अनिवार्य आहे. शास्त्र सांगतं की सोमवती अमावस्येला किंवा कोणत्याही पवित्र तिथीला झाडाची पाने तोडताना नखाचा वापर अजिबात करायचा नाही. नखे लागताच ते पान खंडित मानलं जातं. अगदी हळूवारपणे तुमच्या हाताच्या बोटांनी ते पान देठासहित वेगळे करा. पान घेताना घाई करू नका. नीट पारखून घ्या. पान कुठेही फाटलेले नसावे, त्याला कीड लागलेली नसावी किंवा त्यावर कुठलेही छिद्र नसावे. ते पान एकदम टवटवीत, स्वच्छ आणि सुंदर असले पाहिजे, कारण जेवढं सुंदर पान तेवढीच प्रसन्न ऊर्जा तुमच्या घरात येईल. घरात आणल्यावर काय करायचं सांगते. जेव्हा तुम्ही हे पान घेऊन घराच्या मुख्य दारात याल तेव्हा थेट देवघरात जाऊ नका. आधी मुख्य दरवाजावर उभे राहून मनातून माता लक्ष्मीचे स्वागत करा. घरात आल्यावर एका ताटात हे पान ठेवा. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर अत्यंत उत्तम, नसेल तर स्वच्छ पाण्याने थोडे पावन गृहजल किंवा तुळशीचे पाणी मिसळून ते पान पुसून घ्या. अत्यंत हळूवारपणे धुवून घ्या. एक स्वच्छ कपड्याने ते पुसा. आता अनामिका बोटाने लाल चंदनाचा किंवा ओल्या हळदीचा वापर करून त्या पानाचा अगदी मध्यभागी अतिशय सुंदर अक्षरामध्ये श्री किंवा ओम लिहा. जर तुम्ही बेलाचे पान आणले असेल तर त्याच्या तिन्ही दलांवर पानांवर हळद कुंकवाने विष्णू आणि शिवाचे स्मरण करत टिळे लावा. हे दिव्य पान कुठे ठेवायचे आहे सांगते. आता प्रश्न येतो, हे पान ठेवायचे कुठे? तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खालील 2 जागांपैकी एका जागी ते ठेवू शकता. पहिली जागा घराच्या सुख शांतीसाठी. हे पान तुमच्या घरातील मुख्य देवालयात भगवान विष्णू आणि महादेवाच्या चरणाशी किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर अर्पण करा. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि कापूर जाळून आरती करा. दुसरी जागा, जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल, तर पैसा टिकत नसेल, तर हे अभिमंत्रित झालेले एक पान छोट्याशा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळून त्यावर एक चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे ठेवा आणि ते तुमच्या पैशाच्या तिजोरीत, कपाटात किंवा जिथे तुम्ही तुमचे दागिने ठेवता तिथे ठेवून द्या. माझा
माझ्या माता भगिनींनो, माझ्यावर आणि आपल्या पूर्वजांच्या शास्त्रावर पूर्ण विश्वास ठेवा. 15 जूनला तुम्ही हा उपाय करून पहा. हे पान तुमच्या घरात आल्यावर एक सामान्य वनस्पतीच्या पानासारखं नाही, तर एका अद्भुत चुंबकीय शक्तीसारखं काम करेल. हे पान तुमच्या घरातील वास्तुदोष, नजरदोष आणि अनेक वर्षाची नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेईल आणि संपूर्ण विश्वातील धनधान्य, ऐश्वर्य तुमच्याकडे आकर्षित करेल. साक्षात 33 कोटी देवांचा आशीर्वाद आणि त्यांची शक्ती या एका छोट्याशा पानाच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण घरात आणि कुटुंबात प्रवेश करेल. हे करून पहा आणि स्वतः तुमच्या आयुष्यात येणारे चमत्कार उघड्या डोळ्यांनी अनुभवा. माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, अध्यात्म आणि निसर्ग यांच्यात अथांग शक्ती दडलेली आहे. शास्त्र उगाच काहीच सांगत नाही. 15 जूनचा हा दिवस गमावू नका. संपूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने हा उपाय करा. तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नक्की मिळेल. तुमच्या घरातील गरिबी वादळे कायमची शांत होतील आणि घरात सुख शांती नांदेल. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक वाटला असेल. हा उपाय स्वतः करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत, हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.